महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय लक्षात आली, तो जो कविता संग्रह तो त्यांचा चौथा कविता संग्रह होता मला वाटतं. आणि त्या मला सांगायला आल्या की मी अशा कविता लिहिल्या आणि मला याचा संग्रह आपण काढू शकू का, तुम्हाला हे योग्य वाटतं का काढायला, हे तुम्ही मला वाचून सांगा, नंतर सांगा सोडून. हे घडलं. पण मी त्या काळामध्ये खूप 30 वर्ष 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी त्यावेळेला खूप बिझी होतो कामामध्ये म्हणाले आणि ते काय फारसं लक्ष देऊन म्हणजे त्याचं हे सोडून दिलं. तर त्या काय मध्ये काय काही घटना घडल्या आल्या गेल्या नाही आणि मधल्या काळामध्ये त्यांचे मिस्टर वाढले. त्यानंतर 5-6 महिन्याचा काळ गेला निघून आणि त्यानंतर त्या मला एकदा भेटायला आल्या पुन्हा एकदा. आणि काय तर म्हणे मी तुम्हाला एक संग्रह दिला होता आणि तुम्ही तो काय तुमच्या व्यवधानामुळे कदाचित तुम्ही वाचला असेल नसेल मला माहीत नाही. मी तो साधारण बघितला होता पण त्याच्यावर सिरियसली विचार करण्यासारखा माझा तर काळ होता. तर त्या म्हणाल्या, मी म्हणलं हो मला तुम्ही दिला होता मला आठवत आहे आणि माझ्याकडे तो आहे. तर म्हणलं तुम्ही पुन्हा एकदा बघा कसा वाटतो तुम्हाला आणि तो प्रकाशित करावा का, तुमचं काय मत आहे सांगा. आणि ते मला माहिती होतं की त्यांचे मिस्टर मधल्या काळामध्ये वाढले आणि त्यांचा तो 1 वर्षाचा काहीतरी तो दिवस होता, वर्ष पूर्ण होणार होतं असं काहीतरी होतं ते. तर त्या मला म्हणाल्या की माझी खूप इच्छा आहे हो की त्यांच्या त्या पहिल्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये हा संग्रह प्रकाशित व्हावा आणि तुम्ही बघा जरा तुम्हाला म्हणजे काय वाटतंय ते, असं त्यांनी मला सांगितलं आणि त्या निघून गेले. त्या निघून गेल्यानंतर मी स्वतः थोडंसं अंतर्मुख झालो आणि मी विचार करायला लागलो की या बहीणचा हा चौथा संग्रह हा मला त्यांनी वाचायला दिला होता आणि त्याच्यावर मला भाष्य करायला सांगितलं होतं. त्यावेळेला मी करू शकलो नाही माझ्या कामाच्या ह्याच्यात, ठीक आहे. पण बाई या परत मला येत आहे आणि ही करण्याची इच्छा प्रकट करताय आणि ते सुद्धा त्यांच्या पहिल्या दिवशी करताय. ही गोष्ट काही अलौकिक गोष्ट वाटते मला ती. आणि मी म्हटलं मी डेफिनेटली याच्यात मी लक्ष घालतो म्हणून मी त्यांचा कविता संग्रह वाचला, त्याचा अभ्यास केला आणि त्या कविता संग्रहाला एक प्रस्तावना मी लिहिली आणि मग मीच ते पुस्तक रूपानं प्रकाशित करण्याकरता प्रकाशक वगैरे टाकून दिला, त्यांना बघून दिला आणि त्याचं कटांबळेच्या हस्ते प्राध्यापक कटांबळेच्या हस्ते हे सगळं म्हणजे एकूण जीवनावर एकूण कवितेवर त्यांचं हे जे काही प्रचंड असं प्रेम आहे पहिल्यापासून आणि त्यापासूनच ही 13-14 काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झाले. त्यांच्या कवितेचा आवाका जो आहे ना तो मोठा आवाका आहे. म्हणजे अगदी लहान मुलांच्या कविता त्या लिहितील तशाच त्या मोठ्या माणसांसाठी कविता लिहितील, त्या प्रेम कविताही लिहितील, त्या त्या काळामध्ये त्या त्या वयाला अनुरूप असे एक्सप्रेशन त्यांच्या कवितेतून येत गेले. आणि त्यांची कविता ही एका टप्प्याला काव्य प्रदर्शनाकडून त्या आध्यात्मिक अभिरुचीकडे वळली आणि तो जो काळ होता तो काळ मी पाहतो. म्हणजे त्यांची कविता काव्य रूपातली त्यांची कविता आणि त्यांच्या कवितेला झालेला आध्यात्मिकतेचा स्पर्श हा मी स्वतः डोळ्याला पाहिलेला अनुभवलेला आहे. त्यांच्याबरोबर मी त्याबाबत बोललेलो सुद्धा आहे. कदाचित असं असावं म्हणजे पत्नीच्या निधनानंतर त्यांची कविता ही लौकिकतेकडून अलौकिकतेकडे गेली, काव्यात्मतेकडून ही अध्यात्माकडे वळली. आणि तो विरक्तीचा काळ असतो माणसाचा 55, 60, 65 आणि ही जी विरक्ती असते ही विरक्ती वाईट नसते. ही विरक्ती तुम्हाला भौतिक अर्थानं आपण जे काही सुख उपभोगत असतो आयुष्यभर त्याच्यामध्ये ती निर्माण होते. आणि त्यापेक्षा एक वेगळं जसं नाण्याची दुसरी बाजू असते तशी त्यापेक्षा वेगळं अशी जीवनाची एक दुसरी बाजू आहे आणि ती बाजू त्या बाजूकडं ही विरक्ती आपल्याला घेऊन जात असते. आणि याच कारणामुळं मला असं वाटतं की सुनीता ताईंची कविता ही त्या काव्यात्मतेकडून भौतिकतेकडून हळूहळू ती अध्यात्मिकतेकडे झुकली आणि हेच आणि ह्यामुळेच हे दिसतं. आता त्यांचे जे आलेले संग्रह आहे त्या चारोळे असू दे ही कविता असू दे हे तुमच्या गीतेचं मराठीतलं भाषांतर असू दे, या सगळ्या गोष्टी अलौकिक मला वाटतात. आणि हा अलौकिकतेचा स्पर्श त्यांच्या कवितेला ह्या जी गरजेची विरक्ती त्या विरक्तीतून झाला असावा अशी मला माझी धारणा.
एकंदरीत गीतेवरती ज्या वेळेला त्यांनी मराठीमध्ये गीतेचं भाषांतर करायचं ठरवलं त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की या कवितेचा आकाराचा आवाका हा थोडासा मोठा आहे. गीतेचं भाषांतर मराठीत काव्यात्मक रूपाने करायचं म्हणजे फार मोठा धनुष्य काय उचलता येते मला वाटत होतं, मला माहीत होतं. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं कदाचित या बाई वयाच्या 75 पर्यंत गेल्यानंतर त्यांच्यामध्ये निर्माण झालेली अध्यात्मिक सूत्र त्यांना कुठेतरी समजलं असणार आहे सगळं गीतेनं जे सांगितलं ते, आणि ते जे त्याला समजलेलं आहे ते त्याला सांगायची इच्छा आहे, ते व्यक्त करण्याची त्यांची इच्छा आहे. आणि तशी इच्छा ही होणं हे स्वाभाविक असं मला वाटतं. आणि ती खरी मॅच्युरिटी त्यांच्या कवितेला ती त्यावेळेला आलेली आहे, म्हणूनच ही गीतेमध्ये मराठी ट्रान्सलेशन त्यांनी केलं असं मला वाटतं. त्यांच्या कवितेला आध्यात्मिक अनुभूतींचा स्पर्श सुद्धा आले. म्हणजे आत्ताच्याच या गीतेच्या पुस्तकातच मी बोलत नाही, ते तर मी पूर्ण वाचले, कारण त्याच्याही पूर्वीची जी पुस्तकं आहे त्याच्यामध्ये त्यांची कविता जी थोडीशी अध्यात्माकडे झुकायला लागलेली आहे, तर त्या कवितेमधून त्यांना आलेल्या आध्यात्मिक अनुभूतींचा स्पर्श मला काही कवितांमध्ये जाणवला. त्यांच्या एका कविता संग्रहाला मी एक प्रदीर्घ प्रस्तावना दिलेली आहे. काय नाव आहे त्याचं संग्रहाचं? गवडसा नाव आहे. आता आपण तो अवश्य वाचा, चौथा कविता संग्रह आहे. फार सुंदर कविता आहेत, वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि मी सुद्धा मनापासून त्या कवितांचं विश्लेषण त्या प्रस्तावनेमध्ये केलेलं आहे. आता गीतेचं मराठी भाषांतर जे केलं ते लोकमान्यांनी गद्यामध्ये केलं, गीता रहस्य स्वरूपामध्ये केलं, भाष्य केलं. त्याचप्रमाणे विनोबा भावेंनी मात्र ही गीता गीताई म्हणून मराठीमध्ये आणली. गीताई माऊली माझी मी तिचा बाळ रेणता करता रडता गेली उचलून म्हणजे कडेवरून. हे त्यांचं अतिशय सुंदर असं विनोबा भावेंचं गीताईमधलं जे भाषांतर आहे ते मला खूप आवडायचं. आणि मला असं दिसतं या सगळ्यामधून की सुनीताताईंना सुद्धा लोकमान्यांचा गीता रहस्य आणि ती विनोबा भावेंची गीताई यांची छाप त्यांच्या साहित्यावर त्यांच्या व्यक्तित्वावर नक्कीच पडलेली आहे. आणि मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली तुम्हाला, आपण पुण्याच्या आहात आणि पुण्याच्या लोकांना कोल्हापूरच्या माणसांनी येऊन काय सांगावं अशी वस्तुस्थिती नाही आहे हे जाणतो. तर पण एका गोष्टीची मी तुम्हाला आठवण करून देतो. तुम्ही असं कधीही म्हणू नका की काय किंवा सुनीताताई आणि गीतेवर मराठीमध्ये भाषांतर करावं एवढं काय त्यांचं मोठं व्यक्तिमत्व आहे, किंवा पी.जी. कुलकर्णी येऊन त्याच्याबद्दल काहीतरी भाष्य करावं एवढं पुढे लागून गेले. कुठे गीता आणि कुठे काय हे लोक असं म्हणू नका. असं तुम्हाला मी का म्हणू नका म्हणतो याचं कारण सांगतो. तुम्ही जर पाहिलं तर गीतेमध्येच श्रीकृष्णानं असं लिहून ठेवलेलं आहे की माझं भाषांतर जो करेल आणि ज्या लोकांना माझी गीता कळत नाही संस्कृतमधली ती मराठीमध्ये करून सांगेल, इतर भाषेमध्ये करून सांगेल, तो माझा सगळ्यात मोठा शिष्य असेल आणि तो शेवटी मलाच बोलतो. हा श्लोक मी तुम्हाला सांगू शकतो, गीतेमध्ये दाखवू शकतो. आणि त्याचं भाषांतर त्यांनी मराठीमध्ये केलेलं आहे. आता कितीतरी लोकांनी गीतेवर लिहिलं, कितीतरी दुकानामध्ये केलं असेल. संत ज्ञानेश्वरांनी गीतेचं भाषांतर केलं आणि खऱ्या अर्थानं पहिल्यांदा प्राकृत भाषेमध्ये गीता आणली आणि अनेक मोठ्या अशा जनसमुदायाला गीतेचा अर्थ समजायला लागला. पण याचा अर्थ असा नाही की नवीन येणाऱ्या जनरेशन्समध्ये गीतेचं भाषांतर करू नये. प्रत्येकाला गीतेतल्या एखाद्या सौंदर्य स्थळाचा वेगळा जर शोध लागला तर तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं हे त्या माणसाचं कर्तव्य असं मी समजतो. आणि त्याला रिस्पेक्ट देणं हे सुद्धा आपलं सगळ्यांचं कर्तव्य असं मी समजतो. दुसरी गोष्ट गीतेबद्दल मला सांगावीशी वाटते ती अशी की माझे सर होते नाईक सर म्हणून. त्याला कदाचित सांगलीचे नाईक भोरा नाईक सर म्हणून सांगलीला होते. ते अनेक शाळांमध्ये सांगलीला होते, नंतर रिटायर झाले वारले प्रमाणे. माझा त्यांचा दीर्घकाळ असा संबंध होता. मी त्यांचा स्टुडंट होतो शाळेतला आणि ते अध्यात्मामध्ये आणि साहित्यामध्ये आणि दोन्ही गोष्टींमध्ये ते खूप म्हणजे त्यांचं निष्ठात असेल त्यांचा अभ्यास होता, गाढा अभ्यास होता. तर त्यांनी मला गीता कधी कधी समजून सांगायचे. मला समजले नाही तर मी त्यांना विचारायचो, पण त्यांचं त्याच्यामध्ये अखंड होतं. ते समजावून मला सांगितलं. पण त्यांनी एक गोष्ट मला गीता सगळी समजून सांगितल्यानंतर सांगितली अशी की ते म्हणले तू गीता हा श्रीकृष्ण हा अर्जुन होते महाभारत तिथं काहीतरी घडलं आणि तिथं काहीतरी त्यांनी मला सांगितलं आणि ते काहीतरी फार मोठं होतं किंवा काय असं गीता समजू नकोस म्हणजे.
गीता समजून सांगितल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की गीतेमधला जो अर्जुन आहे ते तुझं मन आहे आणि गीतेमधला जो श्रीकृष्ण आहे तो तुझा आत्मा आहे किंवा परमात्मा आहे. तर ज्या वेळेला तू स्वतः किंग कर्तव्य विमूढ होतोस आणि गांगरून जातोस, मनाने धास्तरून जातोस, आता आपण काय करावं तुला समजत नाही अशा अवस्थेमध्ये तुझ्या वेळेला येतोस, त्यावेळेला तू मन म्हणजे अर्जुन असतं आणि त्यावेळेला त्याचा आत्मा किंवा परमात्मा त्याला दृष्टी देतो, ज्ञान देतो आणि तो त्याला त्यावेळेला काय कर ते सांगतो आणि ते जे सांगतो ती गीता आहे. गीता ही श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितली आहे. हा अर्जुन होता काय किंवा श्रीकृष्ण होता काय हे महत्वाचं नसून सामान्य माणसाने लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या स्वतःच्या आत्म्यानं त्याच्या स्वतःला मनाला दिलेलं हे नॉलेज आहे, सांगितलेलं ज्ञान आहे आणि काही तुला ज्ञान दिलंय. आता तू निर्णय तू घे. सगळ्यात मोठं मला गीतेतलं काय आवडतं, मी गीता वाचत असताना मी रोज गीता वाचायचो. मी खोटं बोलत नाही कारण बायको गीता एकदा खोटं बोलून चालणार नाही. वाचायचो ना. ती विनोदाला म्हणायची मला अर्जुन आता उठ आता काम कर काहीतरी माझ्या. तर मला गीतेतलं सगळ्यात जास्त काय आवडतं तर अर्जुन धनुष्य ठेवून बसलेला असतो, त्याला हे सांगतो ते सांगतो सगळं करून सुद्धा काय अर्जुन काही धनुष्य उचलायला तयार होत नाही. शेवटी कृष्णाच्या लक्षात येतं की या माणसाला ज्ञान द्यायला पाहिजे. तो जर अज्ञानामध्ये असेल तर तो प्रॉपर कृती करणारच नाही. त्यामुळे त्याला ज्ञान द्यायला पाहिजे. मग साधं छोटं छोटं ज्ञान देण्याचा प्रयत्न श्रीकृष्णाला अर्जुनाला केला पण त्याचा उपयोग नाही झाला. आणि मग शेवटी कृष्णाच्या लक्षात आलं की अरे बाबा हे मी ज्ञान तुला देऊ मला द्यायची तुला इच्छा नव्हती, पण शेवटी तू कुठलंही बाकी सगळं सांगतोस ते ऐकत नाही, तुझ्यावर काही बरोबर होत नाही. तू तसाच धनुष्य तू रडत बसलायस. मग त्यावेळेला नाईलाज झाला श्रीकृष्णाचा. कारण श्रीकृष्णाला माहित होतं की हे ज्ञान याला द्यायला सुरुवात केल्यावर ही राख होईल, ते डोळे जातील, म्हणून त्याला ते चक्षु दिले. आणि श्रीकृष्णाला माहित होतं की सत्य दर्शन जेव्हा याला भेटली त्यावेळेला हा घाबरेल, ती दृष्टी जाईल, म्हणून त्याला वेगळी दृष्टी दिली, ते तसं होणार नाही म्हणून. आणि श्रीकृष्णानं अर्जुनाला सत्य दर्शन दिलं. हे जे ज्ञान अर्जुनाला श्रीकृष्णाने दिलं ते ज्ञान मला वाटतं आपण वाचत नसेल तर ते वाचावं, कारण ते फारच सुंदर आहे. सगळं फारच सुंदर. म्हणजे सत्याचं दर्शन, बेसिकली सत्य हे काय असं गोड असतं असं किंवा कडू असतं हे असं. सत्य हे असं सहज आपल्याला काहीतरी सुंदर दृश्य दिसल्यासारखं असते असंही नाही. सत्य हे काही काही वेळेला विध्वंसक सुद्धा असू शकते. तर अर्जुनाला ते त्याचं सत्य दर्शन दिलं आणि ते देऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा परत अर्जुन म्हणाला मला तुझ्या 4 बाहूंचं दर्शन दे, विष्णू रूपाचं दर्शन दे. श्रीकृष्णाला परत विष्णू रूपाचं दर्शन दिलं आणि त्यावेळेला अर्जुन खरा शांत झाला आणि अर्जुनाला ज्ञान झालं. पण हे सगळं झाल्यानंतर मला गीतेचं हे आवडतं. हे झाल्यानंतर कृष्णाला अर्जुनाला उद्युक्त केलं नाही युद्ध करायला किंवा स्वतःचा प्रभाव वापरून तू आता युद्ध करतो ज्ञान झालं असं नाही म्हटलं. तो म्हणाला की मी तुला आता ज्ञान दिलेलं आहे, त्याचा उपयोग कर आणि तुला जे योग्य वाटतंय ते तू कर. नॉट दॅट व्हॉट आय से, तुला जे करायला योग्य वाटतंय ते तू कर. म्हणजे त्याच्या स्वातंत्र्यावर गदा नाही आणली श्रीकृष्ण. शेवटी तूच विचार कर, तूच ज्ञान झालायचं कारण तुला काय करायचं. त्यावेळेला अर्जुनाला करू शकतो. सगळ्यात जास्त मला गीतेचं आवडतं म्हणजे कुणी पुढावरती कॉम्प्रेस करते, हे कर ते कर, स्वतःच्या ज्ञानाला तू पल्लवीतून तुला जे काय करायचं ते योग्य कर हे सांगितलं. आता एक शेवटी मला वाटते खूप झालं, शेवट करतो आता वाटण्याचा. तर त्याच्यामध्ये एक दोन ज्योतिषी आज जे काही हे झाले योगायोग ज्योतिषी कसे झाले. एक तर 75चा योगायोग आहे ताईंचा, वाढदिवसाचा योगायोग आहे. आणि सांगवीकर ताई ज्या आल्या त्यांनी ज्या डॉक्टर देशमुखांचा उल्लेख केला तर मी साधारणपणे 40 वर्षापूर्वी देशमुख त्यावेळेला प्रॅक्टिस करत होते सांगरूळला ना, मुरगुडला ते त्यांच्या दवाखान्यामध्ये. मी त्यावेळेला कन्सल्टंट म्हणून कोल्हापूरला स्थायिक व्हायला म्हणून गेलो होतो.
आणि एक प्रथा अशी होती की कोल्हापुरात आलेला कन्सल्टंट हा सगळ्या डॉक्टरला खेड्यात जाऊन भेटायचा. तर मला अगोदरच माहिती होती की ह्या आध्यात्मिक 40 वर्षापूर्वी तरी अजून प्रॅक्टिस करायची सोडली नव्हती. मी त्यांना भेटलेलो मला आठवतं आणि त्यानंतरही अनेकदा मी देशमुखांना भेटलो आहे. आणि डॉक्टर देशमुख, श्रीकृष्ण देशमुखांचं अध्यात्म हे खरोखर प्रॅक्टिकल अध्यात्म आहे आणि त्यांना हे सगळं फार चांगल्या रीतीनं प्राप्त झाले. त्यांचं एक मोठं पुस्तकही आहे ते माझ्याकडे आहे संधी. तर तो एक योगायोग आला. आणि दुसरा योगायोग म्हणजे गोंदवलेकर महाराजांचा इथं फोटो लावला आहे. तर गोंदवलेकर महाराजांच्या आश्रमामध्ये गोंदवल्याला मी साधारणपणे 10 वर्ष जाऊन इथं मी जे गुडघ्याची बिल टाक्याची ऑपरेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे आर्थ्रोस्कोपीमध्ये मी स्पेशलिस्ट आहे ऑर्थोपेडिक्समध्ये. तर ती आर्थ्रोस्कोपीची ऑपरेशन्स करायला मी सातत्यानं 10 वर्ष महिन्यात एकदा गोंदवलेला जात होतो आणि असंख्य ऑपरेशन मी तिथं महाराजांची सेवा म्हणून केली. तर आपण सगळे पुणेकर आज इथे इतक्या उत्साहानं जमणार दिवाळी झाल्यानंतर. दिवाळीच्या उत्साहात असा टिकून